प्रिय भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला एक कथा ऐकवतो, जी ऐकवल्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख, संपत्ती आणि धनाची वर्षा होईल. म्हणूनच चला कथा सुरू करूया. जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका. ही कथा अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका, कारण या पवित्र कथेचे पूर्ण श्रवण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. म्हणून ही कथा पूर्ण ऐका. तुम्ही शिवभक्त असाल तर भोलेनाथाचा अनादर करू नका. भगवान शिव म्हणतात, काही स्त्रियांना पुत्रसुख का मिळत नाही. मित्रांनो, एकदा माता पार्वती कैलास पर्वतावर भगवान शिवांचे चरण दाबत होत्या. चरण दाबताना त्यांनी भगवान शिवांना म्हटले, हे प्रभू, आज माझ्या मनात 3 प्रश्न उठले आहेत. जर तुम्ही यांची उत्तरे द्याल तर माझ्या मनाला खूप शांती मिळेल. तेव्हा भगवान शिव हसून म्हणाले, हे देवी, सांगा तुमचे ते 3 प्रश्न कोणते. मग माता पार्वतीने आपले प्रश्न मांडले. हे प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे, ती कोणती स्त्री असते जिच्या भाग्यात संतान सुख लिहिलेले नसते. दुसरा प्रश्न, कोणती स्त्री वेळेपूर्वी विधवा होते. आणि तिसरा प्रश्न, कोणत्या प्रकारे शृंगार केल्याने स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते. तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, तुमचे हे 3ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. जोही व्यक्ती या प्रश्नांची उत्तरे समजून आपल्या आयुष्यात उतरवतो त्याला नक्कीच आयुष्यात सुखाची प्राप्ती होते. भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी, आता मी तुम्हाला या 3ही प्रश्नांची उत्तरे एका छोट्याच्या कथेच्या माध्यमातून समजावतो. ही कथा लक्ष देऊन ऐका, तेव्हाच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे योग्य समाधान मिळेल. प्रभू, मी स्वतःला वचन देते की ही कथा पूर्ण मन आणि लक्ष देऊन ऐकेन. कृपा करून कथेची सुरुवात करा. तर चला प्रिय बंधूंनो, कथा सुरू करूया. भगवान शिव मातेला म्हणतात, हे देवी, एका राज्यात एक छोटेसे नगर होते. त्या नगरात एक सेठ राहत होता. सेठला 2 मुले होती आणि दोघांचीही लग्न झाले होती. सेठची पत्नी आणि त्याचा मोठा मुलगा स्वभावाने खूप कठोर आणि दृष्ट होते. सेठची पत्नी आपल्या मोठ्या मुलाच्या पत्नीवर खूप प्रेम करत असे, पण छोट्या मुलाच्या पत्नीला नेहमी टोमणे मारत असे. छोटी सून खूप चांगल्या स्वभावाची आणि पतिव्रता स्त्री होती. ती संपूर्ण घराचे सारे काम एकटीच करत असे. तरीही सेठची पत्नी आणि मोठी सून तिचा अपमान करत राहत. मोठ्या सुनेचा एक मुलगा होता आणि छोट्या सुनेची एक मुलगी होती. सेठची पत्नी नेहमी छोट्या सुनेला टोमणा देत असे की तिच्याकडे मुलगा नाही, फक्त मुलगी आहे. छोटी सून हे टोमणे सहन करत राहत असे आणि शांतपणे सर्व सहन करत राहत असे. मित्रांनो, तेव्हा भगवान शिव मातेला म्हणतात, हे देवी, आता मी तुम्हाला छोट्या सुनेची कथा स्पष्टपणे समजावतो. याच कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तुमचा प्रश्न होता की कोणत्या स्त्रीला पुत्रसुख मिळत नाही. भगवान शिव पुढे सांगतात, एक सेठची पत्नी खूप कठोर आणि दृष्ट स्वभावाची होती. तिच्या वाईट स्वभावामुळे घरातील सर्वजण त्रस्त होते, पण ती आपल्या छोट्या सुनेचा सर्वाधिक छळ करत असे. तिला दुखावण्यातच तिला आनंद मिळत असे. छोट्या मुलाच्या पत्नीचे नाव सुकन्या होते. बिचारी सुकन्या रोज सकाळी लवकर उठून घराचे सारे काम करायला लागत असे. तरीही तिच्या सासूच्या नजरेत ती नेहमी चुकीचीच दिसत असे. एक दिवस सुकन्या घरात झाडू लावत होती. तेव्हा तिच्या सासूने म्हटले, तुझ्या हातात जोर नाही का? लवकर लवकर झाडू लाव. मी मंदिराला जाते. मी परत येईपर्यंत जेवण तयार असावे. आणि हो, अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये. बिचारी सुकन्या काय करणार? तिने शांतपणे सासूची आज्ञा पाळली. सफाई केल्यानंतर ती जेवण बनवायला लागली. काम करताना तिच्या मनात हाच विचार येत होता, मी इतके सारे काम करते तरीही मला सुखाचा श्वास घेता येत नाही आणि माझी सासू तर नेहमी माझ्यातच चूक शोधत राहते. तेव्हा दारावर ठोठावण्याचा आवाज आला. सुकन्याने विचार केला, कदाचित सासू मंदिरातून लवकर परत आली असेल. तेव्हा तिने दार उघडले. तेव्हा पाहिले तर बाहेर एक संन्यासी महात्मा उभे होते. मित्रांनो, साधू महाराजांनी सुकन्याला म्हटले, बेटा, तुझा पती अमर राहो. मला खूप भूक लागली आहे, काही जेवण दे. भगवान शिव म्हणतात, सुकन्या खूपच संस्कारी आणि सभ्य स्त्री होती. तिने विचार केला, साधूला जेवण द्यायला हवे.
पण सासूने पाहिले तर खूप रागावे. थोडा वेळ विचार केल्यानंतर तिने ठरवले, सासू आली तरी मी सांगेन की माझ्या हिस्सेचे जेवण मी महात्म्याला दिले आहे. असा विचार करून सुकन्याने साधूला घरात बोलावले आणि अतिथी धर्म पाळत त्यांना जेवण देऊ लागली. तेव्हाच तिची सासू आली. साधूला घरात जेवताना पाहून ती खूप रागावली आणि ओरडू लागली, इथे कोणता भंडारा किंवा दावत चालू आहे का, की राहता राहता भिकाऱ्यांना घरात बसून खाऊ घालतेस? सुकन्याने सासूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मानली नाही. त्यांनी साधूला धक्का देऊन बाहेर काढले आणि त्यांचे जेवणही फेकून दिले. मग रागात सुकन्यावर चिडली, अरे पापीनी, मी सांगितले होते की अन्नाचा एकही दाणा वाया जाऊ नये आणि तू या भिकाऱ्याला इतके सारे जेवण दिलेस. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी. सुकन्या घाबरून सासूला म्हणाली, सासूबाई, मी तर फक्त संन्यासाला माझ्या हिश्श्याचे जेवण दिले आहे. यात रागवण्याचे काय आहे? शास्त्रात लिहिले आहे की दारावर आलेल्या पाहुण्याला कधी रिकाम्या हाताने परत पाठवू नये. भगवान शिव म्हणतात. या बोलण्यावर सासू आणि सून यांच्यात बराच वेळ भांडण चालले. शेवटी त्या कटर सासूने सुकन्याला घरातून धक्के मारून बाहेर काढले. बिचारी सुकन्या दारात रडत राहिली, पण सासूचे मन अजिबात पिसे झाले नाही. आता सुकन्यापाशी एकच मार्ग उरला, ती आपल्या माहेरी जायला निघाली. हे देवी, जेव्हा सुकन्या माहेरी जात होती तेव्हा रस्त्यात तिला दाट जंगल लागले. ती भुकेने आणि तानेने खूप त्रस्त होती. तेव्हा अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि ढग जोरात गरजू लागले. पावसापासून वाचण्यासाठी सुकन्या एका झाडाखाली थांबली, पण पाऊस इतका जोरदार होता की वाचणे कठीण झाले. झाडाच्या मुळाशी एक गुहासारखी कोटर होती. सुकन्या त्यात शिरली आणि विचार केला की पाऊस थांबेपर्यंत इथेच थांबते. भगवान शिव म्हणतात, जेव्हा सुकन्या त्या कोटरात गेली तेव्हा आत तिला एक साधू भेटले. साधूने सुकन्याला म्हटले, बेटा रडू नकोस. मला माहीत आहे की तुझ्या घरातले तुझा अनादर का करतात. ते दृष्ट स्वभावाचे आहे आणि ते तुला म्हणून टोमणे देतात, कारण तुझ्या जेठानीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. पण काळजी करू नकोस, मी तुला ही पर्ची देतो. यात जे उपाय लिहिलेले आहेत ते पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने कर. यामुळे तुला नक्कीच गुणवान पुत्राची प्राप्ती होईल. संत महात्मा चिठ्ठी देऊन अंतर्धान पावले. त्याच वेळी पाऊसही थांबला आणि सुकन्याचा पती तिला शोधत तिथे पोहोचला. यानंतर सुकन्या माहेरी न जाता त्या जंगलातच पतीसोबत एक कुटी बनवून राहू लागली. भगवान शिव म्हणतात, एक दिवस सुकन्याच्या मनात पुत्राची इच्छा जागी झाली. तिने विचार केला, मला जर मुलगा झाला असता तर सासरात माझीही इज्जत झाली असती. तेव्हा तिला संताने दिलेली चिठ्ठी आठवली. त्या चिठ्ठीत लिहिलेले होते, पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीने रात्री पतीच्या डाव्या बाजूला झोपावे. जेव्हा स्त्री डाव्या करवटीवर झोपते तेव्हा नाकाचा उजवा स्वर चालतो आणि उजव्या करवटीवर डावा स्वर चालतो. पुत्राची इच्छा असताना संबंधापूर्वी हे पाहावे की पुरुषाचा उजवा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर चालू आहे. अशा स्थितीत गर्भधारण केल्याने पुत्राची प्राप्ती होते. उलट स्वर चालला तर मुलीची प्राप्ती होते. पुढे चिठ्ठीत हेही लिहिले होते, मासिक धर्माच्या पहिल्या 4 दिवसात संबंध केल्याने पुरुष रोगी होतो. 5व्या रात्री मुलीची प्राप्ती होते. 6व्या रात्री पुत्र होतो. 7व्या रात्री बंध्या मुलगी होते. 8व्या रात्री ऐश्वर्यशाली पुत्र होतो. 9व्या रात्री ऐश्वर्यशाली मुलगी होते. 10व्या रात्री श्रेष्ठ पुत्र होतो. 11व्या रात्री सुंदर आणि चांगल्या संस्काराची मुलगी होते. भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी, त्या सुकन्याने 10व्या रात्री आपल्या पतीशी संबंध केले आणि गर्भवती झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान आणि पूजापाठ करून तिचा पती लाकूड कापायला जंगलात गेला. तो गेल्यानंतर अचानक जोरदार वादळ आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी सुकन्या जवळच्या झाडाच्या मुळाशी असलेल्या कोटरात लपली. तिने झाडावर एक निशाण लिहिले, जेणेकरून पती परत आला तर ते पाहून तिथे येईल. पण त्या झाडाजवळ 2 राक्षसी राहत होत्या. पावसाने त्रस्त होऊन त्या दोघेही त्या झाडाखाली आल्या. एक म्हणाली, काश मी सोन्याच्या टापूवर जाऊ शकले असते. दुसरी म्हणाली, यात काय कठीण आहे, हे झाड आपल्याला लगेच तिथे पोहोचवेल. इतके म्हणून दोघी राक्षसी झाडाच्या फांदीवर बसल्या आणि अचानक ते झाड उडू लागले. इकडं थकलेली सुकन्या कोटरात झोपलेली होती.
उडत्या झाडाच्या झटक्याने तिची झोप उडाली. बाहेर पाहिलं तर 2 राक्षसी फांदीवर बसल्या होत्या आणि झाड आकाशात उडत होते. प्रथम ती घाबरली, पण मग विचार केला, जे होईल ते चांगलेच होईल. थोड्याच वेळात झाड सोन्याच्या टापूवर उतरले. तिथे दोघी राक्षसी भुकेल्या होत्या म्हणून शिकार शोधायला निघाल्या. भगवान शिव म्हणतात, हे देवी, जेव्हा त्या दोघी राक्षसी तिथून गेल्या तेव्हा सुकन्या आपल्या लपण्याच्या कोटरातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा श्वास घेतला. बाहेर आल्यावर तिने पाहिले की त्या टापूची वाळू चमकत होती. जेव्हा तिने वाळू उचलून हातात घेतली तेव्हा ती चकित झाली आणि जोरात म्हणाली, अरे, ही तर सोन्याची वाळू आहे. सुकन्याने जितकी सोन्याची वाळू आपल्या साडीच्या पदरात बावेल तेवढी भरली आणि पुन्हा त्या कोटरात लपली. तिकडं राक्षसी झाडावर परत आल्या आणि म्हणाल्या, आज तर पोटभर खाल्ले, आता चला परत जाऊया. थोड्याच वेळात ते झाड उडून त्या जागी परत आले जिथून आले होते. सुकन्या कोटरात लपून राहिली जोपर्यंत राक्षसी पूर्णपणे गेल्या नाही. जसेच त्या गेल्या ती सोन्याची वाळू घेऊन बाहेर आली आणि मनात विचार करू लागली, इतके सारे सोने पाहून माझी सासू खूप खुश होईल. आता मी सासरात परत जाऊन हे सोने त्यांना देईल. मग त्या मला द्वेष करणार नाहीत तर प्रेम करतील. इतकेच विचार करत असताना तिचा पती तिला शोधत तिथे पोहोचला. सुकन्याने पतीला सारी घटना सांगितली आणि दोघे मिळून सासरात परतले. तिथे जाऊन सुकन्याने सासूला म्हटले, पहा सासूबाई, मी तुमच्यासाठी काय आणले आहे. आणि तिने सारे सोने दिले. सोबत सारी कथा सांगितली की हे सोने तिला कसे मिळाले. भगवान शिव म्हणतात, जेव्हा सुकन्या सोने घेऊन आली तेव्हा तिची सासू खूप रागात म्हणाली, अरे मूर्ख स्त्री, तू फक्त इतकेसे सोने आणलेस, याने काय होईल. जर मी असते तर ढिगभर सोने आणले असते. सासूची ही बातमी ऐकून सुकन्या म्हणाली, आई, हे सोने आमच्या 3-4 पिढींसाठी पुरेसे आहेत. पण सासू लोभाने म्हणाली, मूर्ख, सोने कधी पुरेसे नसते. जितके असते तितके कमी वाटते. आता बघ मी किती सोने घेऊन येते. भगवान शिव म्हणतात, सुकन्याने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या लोभी आणि हट्टी सासूने एकही गोष्ट मानली नाही. ती थेट झाडाच्या कोटऱ्यात भागात जाऊन बसली. त्याचवेळी जसेच दोघी राक्षसी झाडावर आल्या, झाड उडू लागले. इकडे झाड उडत होते आणि तिकडे सासू मनात खूप खुश होती की आज मी ढिगभर सोने घेऊन येईल. मग भगवान शिव म्हणतात, सुकन्याची सासू मनात आनंदी होती. त्याचवेळी काही राक्षसी म्हणाल्या, आज सोन्याच्या दीपावर नाही जात, चला मासे खाण्यासाठी मत्स्य दीपावर जाऊया. जसेच त्यांनी असे म्हटले, झाड मत्स्य दीपाकडे उडू लागले. त्याच्या कोटरात लपलेली लोभी स्त्री हे ऐकून स्वतःला रोखू शकली नाही आणि जोरात म्हणाली, सोन्याचा टापू का नाही जात, तिथेच चला. तिचा आवाज ऐकून राक्षसींना कळले की कोणीतरी इथे लपले आहे. त्यांनी लगेच कोटऱ्यात शिरून त्या स्त्रीला पकडले आणि झाडावरून खाली फेकले. जमिनीवर पडताच तिचा मृत्यू झाला. जेव्हा ही बातमी घरात पोहोचली तेव्हा तिचा पती म्हणजे सुकन्याचा सासरा सुकन्याकडे आला आणि म्हणाला, बेटा, मी त्याला आधीच समजावले होते की लोभ करू नकोस, कधीही कोणालाही लोभ देऊ नये. सुनी म्हणजे मुलीसारख्या असतात, त्यांना प्रेम द्यावे लागते. पण तिने माझी एकही गोष्ट मानली नाही आणि आपल्या कर्माचे फळ भोगले. इकडे सुकन्या आपल्या पतीसोबत सुखाने राहू लागली. वेळ जसा गेला तिला एक गुणवान पुत्र झाला. पुत्र मिळाल्याने सुकन्याच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि ती देवाचे आभार मानू लागली. जी सेठच्या मोठ्या मुलाची सून नेहमी सुकन्याला पुत्र नसल्याबद्दल टोमणे मारत असे, आता जेव्हा सुकन्याला पुत्र आणि धन दोन्ही मिळाले तेव्हा त्यांचे दिवस गरिबीत काढावे लागू लागले. तेव्हा ती मोठी सून सुकन्याकडे आली आणि हात जोडून आपल्या चुकाची माफी मागू लागली. सुकन्या दयाळू आणि मधुर स्वभावाची होती. तिने आपल्या जेठानीला माफ केले आणि जे सोने तिच्याकडे होते त्यातील काही सोने जेठानीला दिले. याप्रमाणे संपूर्ण कुटुंब मिळून मिजुळून चांगले आयुष्य जगू लागले. भगवान शिव म्हणतात, हे देवी, वेळ धीरे धीरे सुखाने जात गेला. शेठच्या मोठ्या मुलाची सून अवगुणी होती म्हणून त्याने सारा धन वाईट सवयीकडे उडवला. पण सुकन्याचा पुत्र खूप गुणी निघाला. त्याने आपल्या आयुष्यात खूप प्रगती केली आणि माता पित्याचे नाव रोशन केले. नंतर जेव्हा सुकन्या आणि तिच्या जेठानीचा मृत्यू झाला तेव्हा सुकन्याला स्वर्ग मिळाला आणि जेठानीला नरक. देवी, तुमचा पहिला प्रश्न होता की कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्र नसतो, तर समजून घ्या, जी स्त्री
किंवा कुटुंब संतांनी दिलेला आदेश किंवा चिठ्ठीचा विरुद्ध कार्य करते त्यांच्या भागात पुत्रयोग नसतो. तुमचा दुसरा प्रश्न होता की कोणते दागिने घातल्याने स्त्री किंवा पुरुषाला दुःखदायक मृत्यू येतो. तर तो प्रश्न आहे लोभाचा दागिना. जसे शेठच्या पत्नीने लोभाने खूप सोने मिळवण्यासाठी कोठऱ्यात प्रवेश केला आणि राक्षसींनी खाली फेकले, ज्यामुळे तिचा भयानक मृत्यू झाला. म्हणून लोभरूपी दागिना कधीही घालू नये. तुमचा तिसरा प्रश्न होता की कोणता शृंगार केल्याने स्त्रीला स्वर्ग मिळतो. तर तो आहे चारित्र्याचा शृंगार. जी स्त्री चारित्र्यवान आणि पतिव्रता असते, जसे शेठजीची छोटी सून सुकन्या, तिला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक विवाहित स्त्रीने चारित्र्यवान आणि पतिव्रता असावे. आशा आहे तुम्हा सर्वांना ही कथा आवडली असेल. जर तुम्ही शिवाचे खरे भक्त असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर